घरफाळा घोटाळ्यामध्ये 35 कोटी रुपयाच्या पुढं घरफाळ्याची रक्कम येणे असताना संजय भोसलेनं ज्या ठिकाणी 80 लाख घरफाळा करायचा आहे त्या ठिकाणी वार्षिक 5 लाख केला. ही जर माहिती खोटी असेल तर मी महापौरांना सांगितले की माझ्यावर फौजदारी गुन्हा दाखल करा. कोल्हापूर महानगरपालिकेच्या लोकप्रिय आणि कर्तव्यदक्ष महापौर निकम मॅडम यांना आज जनता दरबारमध्ये मी जे माहिती अधिकारात कागदपत्र मिळवली, आत्तापर्यंतचे लढे हे मी माहिती अधिकारात मिळवलेल्या कागदपत्राशिवाय मी कोणतेही कागदपत्र आजपर्यंत माझी खोटी निवेदन वगैरे मी दिलेली नाहीत. धक्कादायक माहिती आणि सातत्यानं 5 वर्षे मी पाठपुरावा करायला लागलोय. शहरामध्ये स्टार बाजार ही मिळकत आहे. स्टार बाजारचा भाडे करार बाजूला ठेवून फक्त वार्षिक 6,27,495 रुपये घरफाळा आकारणी संजय भोसलेने केलेले आहे. आणि तसंच सुधाकर चल्लावाडनी लेखी उत्तर मला दिलेलं आहे. PTUser 20 वापरलेला आहे. आणि 24,000 मासिक भाडं टाकलं 60,000 स्क्वेअर फुटाला. आणि त्यांचा करार मी रजिस्टर ऑफिसमधून घेतला आणि प्रशासनाला देऊन वेळोवेळी त्याचा पाठपुरावा केला. तर त्यांना वार्षिक घरफाळा 80 लाख होतोय. आता सध्या 1,08,70,424 रुपये आहे. त्यांची थकबाकी 25,53,18,758 रुपये आहे. त्यांची घरफाळ्याची थकबाकी बाबत त्यांच्या प्रॉपर्टी कार्डवर देखील बोजा नोंद केलेला आहे. तसंच बिग बाजारचंही असंच प्रकरण आहे. बिग बाजारमध्ये संजय भोसले, दिवाकर कारंडे किंवा अन्य कोण कर्मचारी आहेत, पण संजय भोसलेनंच केलेलं आहे. त्यामध्ये त्यांची वार्षिक आकारणी ही फक्त 5,07,830 रुपये केलेली आहे. आम्ही रजिस्टर डॉक्युमेंट दिले त्यावेळेला वार्षिक आकारणी 25,51,517 रुपये झालेले. हे माहिती अधिकाराचे पेपर आहेत. आणि त्यांची थकबाकी 10,25,16,131 आहे. डोमिनो पिझ्झा पण तसंच आहे. त्यांची थकबाकी 1,13,32,089 रुपये. ही कमी आकारणी संजय भोसलेने केलेली आहे. तसेच जसवानी म्हणून शाहूपुरीमध्ये आहेत, पूर्वीची उषा टॉकीजचे ते मालक किंवा कोण नातेवाईक, त्यांची सुधाकर चल्लावाडने लिहून दिले मला. प्रत्यक्षात नुकसान झालेली रक्कम 1,12,78,120. 2009, 10, 11, 12, 13 पर्यंत संजय भोसले होते. त्यानंतर 17, 18, 19 दिवाकर कारंडे. ह्या दिवाकर कारंडे पण दोषी असेल तर त्याच्यावर कारवाई करा. आणि खास करून ह्या सर्व प्रकरणात जास्तीत जास्त कमी आकारणी केलेला हा संजय भोसले आहे. आणि सुधाकर चल्लावाडनी तसं लेखी लिहून दिलेलं आहे. स्टार बाजार मिळकतीचे मूळ असेसमेंट पाहता तत्कालीन करनिर्धारक संग्राहक संजय भोसले यांनी मासिक भाडे 24,642 टाकतोय. 8 लाखाचा करार बाजूला ठेवून 8 लाखाचा करार आहे त्यांचा. आणि इतक्या रकमेवर कर केल्याची दिसून येते. आणि PTUser 20 म्हणजे सिस्टीम मध्ये वापरलेला आहे. त्यामुळे संजय भोसले ह्यामध्ये दोषी आहे. यापूर्वी देखील त्याच्यावर आणि प्रशासनावर मी हायकोर्टामध्ये क्रिमिनल रिट पिटिशन दाखल करून त्याला फिर्यादीचा आरोपी केलेला आहे. आणि ह्या 35 कोटीच्या बाबत काहीच कारवाई नाही. म्हणून मी महापौरांना विनंती केलेली आहे. हे कागदपत्र दिले आहेत. माननीय महापौर या कर्तव्यदक्ष आहेत. त्यांनी ताबडतोब 2 दिवसामध्ये मीटिंग लावतो म्हणून सांगितले. फौजदारी गुन्हा यांच्यावर व्हायला पाहिजे ताबडतोब. आणि या मिळकतींच्या बाबत तुम्ही वसुली का करत नाही? कारण तिथून 2 नंबरमध्ये काही लोकांनी पैसे मिळवलेले आहेत महापालिकेच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी. त्यामुळे तुम्ही तिथं जात नाही. जावा ना तुम्ही. सर्वसामान्य झोपडपट्टीला, गरिबांच्या सामान्य कार्यकर्त्याला, एखाद्या दुकान गाळ्याला तुम्ही लगेच कुलूप घालताय. सुधाकर चल्लावाड हा जो करनिर्धारक संग्राहक आहे हा अत्यंत प्रेशर खाली काम करणारा आहे. साधा BA झालेला आहे. आणि करनिर्धारक संग्राहक हे पद सहाय्यक आयुक्तांच्या लेवलला द्यायला पाहिजे. शासनाचा अधिकारी तिथं नेमा. तसं न करता संजय भोसलेला वाचवायसाठी याला आणलेलं आहे. आणि याबाबत कारवाई झाली नाही तर मी परत एकदा प्रशासनाच्या विरुद्ध क्रिमिनल रिट पिटिशन दाखल करून यामध्ये संजय भोसले, दिवाकर कारंडे कोण जे असतील त्यांना परत मी आरोपी केल्याशिवाय आणि ही वसुली झाल्याशिवाय मी थांबणार नाही. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय
सगळं रेडीमेड. आजी हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.